शिवबा तुला मोठं होऊन तुला स्वराज्य निर्माण करायचं आहे, बाकीच्यासारखं तुला कोणाकडे तरी सेवा बजावायची नाही, चाकरी करायची नाही, की फक्त लग्न करून पत्नी घरात घेऊन येणं हा उद्देश अजिबात नव्हता. की आमचे काही हॉस्टेल तुमच्या दरबारी कैद आहेत, तर आम्ही परत तुमच्याशी असं वाकड्या नजरेनं पाहणार नाहीये, त्यांना तुम्ही मुक्ती द्यावी. की शिवाजी राजांच्या प्रतापराव गुजर नावाच्या सरदारानं आमची हुबळीची वखार लुटली आणि 8,974 होणांचं आमचं म्हणजे नुकसान झालं किंवा ती लूट त्यांनी नेली. सिद्धी जोहरनं तो किल्ला जिंकलेला नाहीये, राजांच्या आज्ञेवरून तो किल्ला सिद्धी जोहरच्या ताब्यात दिलेला. लूट या शब्दाला शिवाजी महाराजांनी एक नैतिकतेचा आधार दिला आणि हा बदला राजांना घ्यायचा होता. हा घ्यायचाच होता की काही जरी झालं तरी लढाई करायचीच होती. असं इकाया बाजूला जेव्हा आवरण असेल तेव्हा ओळखायचं हे आमच्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात बनली गेलेली तलवार आहे. लाख मेले तर चालतील राजे, लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. नमस्कार, केडी न्यूज अर्थात कर्कम दर्शन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातम्यांबरोबर बरंच काही, सर्वांसाठी सर्व काही. आज आपल्या सोबत बुवा सर आहेत, पहिल्यांदा मी त्यांचं स्वागत करते कर्कम दर्शन मध्ये. आणि मित्रांनो, आजची पॉडकास्ट प्रचंड इंटरेस्टिंग असणार आहे. का? कारण आजची पॉडकास्ट असणार आहे महाराष्ट्राचं, उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर. बुवा सर गेली 20 वर्ष त्यांच्यावर अभ्यास करतायत आणि बऱ्याचशा गोष्टी आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. आता अजिबात आपण वाट बघत नाही, आपण डायरेक्ट पॉडकास्ट सुरुवात करूया पॉडकास्टला. तर सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे परत एकदा. मला सांगाल या अभ्यासाची सुरुवात कसं काय झाली? आणि ऍक्च्युली कसं झालं होतं की मी जेव्हा तासगावला होतो, तासगाव कॉलेजला साधारणतः 1997, 98, 99 जे पिरियड आम्ही तिथं होतो, तेव्हा कॉलेजची लायब्ररी चालवायचं माझ्याकडे सरांनी दिलेलं होतं. आणि मग ते लायब्ररी चालवत असताना अगोदरपासून तर साहस कथा, नीतिकथा असं वाचायचा छंद होता. पण लायब्ररी चालवत असताना असं मोठं पुस्तक लायब्ररीतलं कोणतं होतं तर ते रणजित देसाईंची श्रीमान योगी होते. आणि ते वाचू शकू का यासाठी ते पुस्तक वाचायला घेतलं होतं. आणि मग तेव्हापासून ते पुस्तक वाचलं आणि असं वाटलं की आता आपण इतर पुस्तक वाचण्यापेक्षा राजांच्या बद्दल जे कुतूहल तयार झालं होतं आणि मग तिथून ते वाचण्याचा जो छंद लागला. त्यानंतर मी माळशिरसला जेव्हा नोकरीला होतो तेव्हा प्रशांत सरोडकर म्हणून माळशिरस तालुक्यात अत्यंत बुद्धिमान व्यक्ती, त्यांचं मला ऐकायला मिळालं. ते शिवाजी महाराजांच्या विषयी खूप छान बोलतात. प्रचंड नॉलेज असलेला एक व्यक्ती आपल्या सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यांचं पण मी बऱ्याच वेळा ऐकलं. त्यांनी लढाया वगैरे खूप छान प्रेझेंट करतात, ते सांगतात ते. आणि मग तिथून पुढं मी हा इतर वाचनाचा ओघ कमी करून फोकस शिवाजी महाराजांच्या साहित्यावरती केला. आणि मग बऱ्याच इतिहासातल्या कथा कादंबऱ्या वाचत असताना कथा कादंबऱ्याचं प्रमाण कमी कमी करत जे इतिहास अभ्यासक, जे संशोधक आहेत, त्यांनी जे शिवाजी महाराजांवर पर्टिक्युलर लेखन केलं ते वाचायला चालू केलं. आता इतिहास भरपूर गोष्टींचा आहे, त्यामुळे शिवाजी महाराजांचाच इतिहास का, किंवा आपल्याला काही गोष्टी माहिती म्हणजे शिवाजी महाराजांचाच इतिहास का म्हणजे वाचण्यासाठी घेतला. मी सांगितलं ना की मी सुरुवातीला मला वाटतं मी लहान असताना किंवा 8वी 10वीच्या वयामध्ये तेव्हा साहस कथा असायच्या, ते सिकंदर वगैरे अशा गोष्टी वाचायचो मी. आणि समुद्र पार गेलेल्या कथा असायच्या, त्या गोष्टी वाचण्याची आवड होती. आणि चांदोबा नावाचं मासिक असायचं, तेव्हा तो विक्रम वेताळची गोष्ट असायची, तेव्हा चांदोबा मासिक हातात घेतलं तर पहिल्यांदा ती गोष्ट वाचून काढायची. आणि मग साहस कथा वाचत असताना मग शिवाजीराजे किती साहसी आहेत, त्यांनी कसं विश्व निर्माण केलं, म्हणजे स्वराज्य कसं उभा केलं. आणि त्यानंतर परत शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारल्यानंतर मग अनेक गड किल्ल्यांना मुलांना घेऊन सहलीला जाणं आणि त्यात परत मला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. मी महाराष्ट्रातले बरेचसे किल्ले ट्रेक केलेले आहेत. किल्ल्यांमध्ये तुम्हाला आता म्हणजे सगळ्यात भारी किल्ला कुठला वाटतो, किंवा शिवाजी महाराजांनी फार विचार करून तो बांधला आणि असा कुठला किल्ला तुम्हाला वाटतो, किंवा त्याबद्दल थोडं सांगाल का? ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये जे किल्ले होते म्हणजे शिवाजी महाराजांनी काही किल्ल्यांची निर्मिती केली, बांधले, पण शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण होण्या अगोदर पण आपल्या महाराष्ट्र आदिलशाही निजामशाही यांच्याकडे
ते सत्यामध्ये हा विभागला गेलेला होता, तेव्हा त्या प्रत्येक राजांचे काही ठराविक किल्ले असायचे. ते शिवाजी महाराजांनी काही जिंकून घेतले, काहींचं मॉडिफिकेशन केलं, बांधकामं केली. जे आता प्रतापगडासारखा जो मोठा किल्ला आहे तो किल्ला आदिलशहानं अर्धवट बांधून सोडून दिलेला होता. शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि किल्ला जेव्हा तोरणा किल्ला जेव्हा त्यांनी जिंकून घेतला आणि तोरणा किल्ल्यावरती त्यांना जे धन सापडलं होतं, तर त्या धनाचा उपयोग त्यांनी प्रतापगडासारखा अर्धवट बांधून सोडून दिलेला किल्ला त्यांनी त्या धनाचा उपयोग प्रतापगड बांधण्यासाठी केला. शिवाजी महाराजांनी डोंगरी किल्ला बांधला, अनेक किल्ले बांधले, सागरी किल्ले सुद्धा शिवाजी महाराजांनी बांधलेले आहेत. त्यातला उत्कृष्ट सुंदर नमुना म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याचा. आणि शिवाजी महाराजांचे जसे किल्ले आहेत, आता रायगड सारखा जो किल्ला आहे, राजगड म्हणून जो आहे, राजगड सुद्धा शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्यावर जे धन सापडलं होतं त्या धनाचा उपयोग करून राजगड किल्ला बांधलेला आहे. म्हणजे प्रतापगड आणि राजगड हे आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अखंड हिंदुस्थानामधले असे एक वेगळे किल्ले आहेत. म्हणजे खूप काही त्याच्यावरती आहे. राजगडला शिवाजी महाराजांनी राजधानी करायचं या उद्देशानंच तो किल्ला बांधला होता. म्हणजे 350 वर्षापूर्वी बांधलेला किल्ला आज पण आपल्याला चॅलेंजेबल आहे. राजगड समजायला कळायला म्हणजे एक दिवस तर पुरतच नाही माझ्या मनात. की खूप सारी बांधकामं म्हणजे राणी वसाहत असेल, पाण्याच्या टाक्या असतील, सरदारांसाठी घरं असतील, लोकांची वस्ती असेल आणि त्याच्या तटबंद्या, दरवाजे, हे फार असं चॅलेंजेबल आहे राजगड. त्यानंतर शिवाजी महाराजांनी रायगडाचं बांधकाम केलं. त्यासाठी त्यांच्याकडे जो हिरोजी इंदलकर काळातला अभियंता त्यांनी पण तो किल्ला बांधला. त्यांनी पहिला तो सिंधुदुर्ग किल्ला बांधला आणि मग तो पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा रायगड किल्ला बांधण्याची जबाबदारी दिली. रायगड किल्ला शिवाजी महाराजांकडे नव्हता, तो आदिलशहाचा कडे होता आणि त्यांची सेवा चंद्रराव मोरे बजावत होते. तो 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्यात घेतला, जिंकून घेतला. तो इतिहास आहे, सगळ्यांना माहिती आहे. शिवाजी महाराजांचे असे अनेक किल्ले आहेत. या सगळ्या किल्ल्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामधले जर किल्ला असा थ्रिल वाटला असा जर असेल तर सिंधुदुर्ग किल्ला एक आहे, रायगड आहे, राजगड आहे आणि जो शिवाजी महाराजांना जिंकता आला नाही किंवा स्वराज्यात तो कधी येऊ शकला नाही असा दौलताबादचा एक किल्ला प्रचंड पाहण्यासारखा आहे. की त्याचं एक वैशिष्ट्य आजही तो किल्ला बऱ्यापैकी सुअवस्थेत आहे. तर तो एक किल्ला चांगला आहे. आपण शिवरायांच्या बालपणाकडे जाऊयात आता. तर ही स्वराज्याची संकल्पना नेमकी कोणाची होती की स्वराज्य उभं करायचं? अच्छा, स्वराज्य उभं करण्याची संकल्पना ही शहाजीराजांची आहे. शहाजीराजे जरी आदिलशहाकडे किंवा निजामशहाकडे सुरुवातीच्या काळामध्ये शहाजीराजे निजामशाहीकडे होते आणि महाराष्ट्रामध्ये असं स्वतंत्र राजा असावा असं तेव्हा असं वाटणारा पहिला सरदार म्हटलं तर शहाजीराजे आहेत. शहाजीराजांना असं वाटायचं की आपलं स्वराज्य असावं. ते जरी आदिलशहाकडे आणि निजामशहाकडे जरी सेवेत असले तरी आपलं महाराष्ट्रामधलं आपलं स्वतःच राज्य असावं असं त्यांना वाटायचं. आणि त्याचा एक वेगळा इतिहास आहे, तेव्हा आपण ते घेऊयात पुढे येईल तेव्हा. सुरुवातीला जो पुणे परगणा होता तर तेव्हा काहीच बाबळी आलेली सगळीकडे, गाढवानी नांगर चालवलेले, म्हणजे शेतीसाठी पूरक अशी जमीन नव्हती. तर उजाड केलेलं होतं. म्हणजे ऍक्च्युली जेव्हा आपल्या महाराष्ट्रातली काही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सत्ताशी विभागली गेलेली होती. काही भाग निजामशाहीकडे होता, काही भाग आदिलशाहीकडे होता, काही भाग मुघलांकडे सुद्धा होता. तेव्हा मुघलांचं आपल्या महाराष्ट्रावरती आक्रमण कमी होत होती. निजामशाही आणि आदिलशाही यांच्यातच तो भाग विभागला गेलेला होता. आणि महाराष्ट्रातले सगळेच जे पण काही शूरवीर सरदार घराणे असतील, मग भोसले घराणं असेल, घोरपडे असेल, मोरे घराणं असतील, ही सगळी घराणं जी होती, निंबाळकर घराणं असेल, जाधवांचं घराणं असेल, ही सगळी घराणी आपापल्या परीनं काही जण आदिलशाहीकडे तर काही जण निजामशाहीकडे सेवा बजावत होती आणि त्यांना हा भाग वाटून गेलेला होता. आणि त्यामध्ये शहाजीराजांना निजामशहाकडे असताना पुणे, चाकण, सोपे आणि इंदापूर या 4 परगण्यांची त्यांना सुभेदारी मिळालेली होती. आणि जेव्हा ते निजामशाही सोडून आदिलशहाकडे गेले तेव्हा तो पण भाग सगळा आदिलशहाला जोडला गेला आणि आदिलशहानं पण पुन्हा शहाजीराजांना पूर्वीचा जो त्यांचा प्रदेश होता तोच त्यांना परत जहागिरी म्हणून तोच ठेवला. ज्या वेळेस परक्यांची आक्रमणं झाली, म्हणजे शिवाजीराजे लहान होते. शिवाजीराजांच्या जन्मानंतर शहाजीराजे जिजाबाईंना शिवाजीराजांना घेऊन ते कर्नाटकात गेलेले आहेत ते.
आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये जी मुघलांनी आदिलशाहींनी जी आक्रमणं केली त्या काळामध्ये पुणे शहर किंवा तो आसपासचा जो भाग आहे तो पूर्ण असा उजाड झालेला होता. लोक गावं सोडून निघून गेली होती. आणि मग शहाजीराजांनी त्या डोक्यामध्ये पहिल्यापासून संकल्पना होती की आपलं मराठ्यांचं राज्य निर्माण करायचं, स्वराज्य निर्माण करायचं आहे. आणि जिजाबाईंनी त्यांना खूप चांगली साथ दिली. जिजाबाईंच्या पण ते डोक्यामध्ये होतं की जिजाबाईंनी पाहिलं होतं की मोगलांचा आणि निजामशाही आदिलशाहींचा अत्याचार, रयत कशी लुटली जाते हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं होतं. की ऍक्च्युली जिजाबाईंचे वडील पण लखुजीराव जाधव पण निजामशाहीमध्ये सेवा बजावत होते, परंतु निजामशाहीने त्यांना दगाफटका करून त्यांना ठार केलं. आणि त्याचा एक कुठंतरी बदला घेणं असेल किंवा आपल्या जनतेचं रयतेचं राज्य स्वराज्य निर्माण व्हावं ही जिजाबाईंची स्वइच्छा होती. आणि त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम त्यांनी आपल्या मुलाच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यांनी अगदी लहान असल्यापासून शिवाजीराजांना ते बिंबवलं की शोभा, तुला मोठं होऊन तुला स्वराज्य निर्माण करायचं आहे. बाकीच्यांसारखं तुला कोणाकडे तरी सेवा बजावायची नाहीये, चाकरी करायची नाहीये किंवा सरदारकी तुला कुठं करायचं नाही. तुला स्वतःचं राज्य निर्माण करायचं आहे. आणि हे स्वतःचं राज्य का निर्माण करायचं आहे तर ते रयतेसाठी निर्माण करायचं आहे. शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वतःची इच्छा होती किंवा साम्राज्य विस्तार करायचा आहे म्हणून नाही. त्या काळातले किंवा आजही जे राजे लढाया करतात तेव्हा त्यांची एक लालसा असते की माझं नाव मोठं व्हावं आणि मला माझं साम्राज्य वाढवायचं आहे. तसं शिवाजीराजांचं नव्हतं. शिवाजीराजांना रयतेचं राज्य आणायचं होतं, स्वराज्य निर्माण करायचं होतं. आणि त्यासाठी परत त्यांनी जेव्हा दक्षिणेतून शहाजीराजांनी त्यांना पाठवलं जिजाबाईंना आणि शोभांना पुण्यामध्ये, तेव्हा मग त्यांनी लोकांना विश्वास दिला की आम्ही इथं राहायला आलोय, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी या. त्याबरोबर त्यांच्याबरोबर बाजी पासलकर असतील, जेदे असतील, दादोजी कोंडदेव असतील किंवा अनेक अशी मातब्बर मंडळी शहाजीराजांनी आपल्या बरोबरची यांच्याबरोबर पाठवून दिली होती. आणि मग त्यांनी पुण्यामध्ये शेती वगैरे करायला चालू केली. दादोजी कोंडदेवांना महसूल विभागाचा चांगला अनुभव होता आणि त्यांनी मग शेतकऱ्यांना करामध्ये सूट दिली सरसकट. पूर्वी निजामशाही आदिलशाहीच्या काळामध्ये सरसकट तुम्हाला कर शेतीवरती शेतकऱ्यांवरती कर लादला जायचा. तर दादोजी कोंडदेवांनी आणि शहाजीराजांच्या प्रशासकांनी म्हणजे एकंदरीत शिवाजीराजांनी आणि जिजाबाईंनी शेतकऱ्यांना सरसकट कर लावला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक विश्वास तयार झाला की जर या वर्षी जर कमी उत्पादन झालं तर कर कमी द्यावा लागतोय. किंवा आता आपण असं म्हणू की जिरायत शेती, बागायत शेती, त्या प्रमाणामध्ये त्यांनी अशी आखणी करून दिलेली होती. आणि त्यामुळे परत पुणे शहराचा भाग किंवा ती जी सगळी परगणे आहेत ते पुन्हा सौख्यभरी नांदू लागले. मला विचारायचं की अनेक घराणी तेव्हा होती, तर मग शिवरायांनी त्या सगळ्या घराण्यांना स्वराज्याकडे कसं वळवलं किंवा काही घराणी नाही जोडली गेली? हा, चांगला प्रश्न विचारला हा. शिवाजी महाराजांनी जेव्हा 1645 मध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली तेव्हा शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यांच्या बाल सवंगड्याबरोबर एक मातब्बर मंडळी होती. त्यामध्ये मी आवर्जून नाव घेईन की बाजी पासलकर. बाजी पासलकरांनी अगदी 50, 60, 65व्या वर्षी 67व्या वर्षी मोठी लढाई खेळलेली आहे. म्हणजे 60 वर्ष वय झालं, 58 वर्ष वय झालं तर शासन माणसाची कार्यक्षमता संपली म्हणून त्याला रिटायर करतं. तर 67व्या वर्षी बाजी पासलकर घोड्यावर बसून लढाई करतात आणि साधी लढाई करत नाही तर ती लढाई जिंकून देतात. अशी माणसं शिवाजी महाराजांच्या बरोबर होती. आणि त्याचबरोबर ज्या घराण्याशी शिवाजी महाराजांना असं वाटत होतं की ही घराणी स्वराज्याच्या कार्यामध्ये यावी, त्यांच्याशी शिवाजीराजे गेले, बोलले. त्यांना शिवरायांनी आपल्या स्वराज्याचं महत्व पटवून दिलं. ज्यांना ते पटलं ते स्वराज्यात आले, ज्यांना ते पटलं नाही त्यांनी शिवरायांशी उघड उघड बंड केलं. त्यांच्याशी शिवरायांना लढाया कराव्या लागल्या. आणि महाराष्ट्रातल्या अशा काही घराण्यांशी शिवाजीराजांनी नंतर एक वेगळ्या पद्धतीनं सोयरीक जोडून त्यांना स्वराज्याच्या कामीमध्ये आणलेलं आहे. शिवरायांची 8 लग्न झालेली आहेत आणि 8ही लग्नांचं म्हणजे शिवरायांच्या 8ही राण्यांचं मला हे वैशिष्ट्य सांगावं लागेल की आता हा जो प्रश्न विचारला ह्या अनुषंगानं की फक्त लग्न करून पत्नी घरात घेऊन येणं हा उद्देश अजिबात नव्हता. की स्वराज्याच्या कार्यामध्ये अनेक घराण्यांनी आपल्याला साथ सोबत केली पाहिजे आणि माणूस तेव्हाच साथ सोबत करतो किंवा झोकून देतो, पाठशी उभा राहतो
जेव्हा तो समोरचा व्यक्ती आपला कोणतरी नातलग असतो, सगळा सोयरा असतो, तेव्हा शिवाजी महाराजांच्या ज्या 8 राण्या आहेत त्या 8 राण्या 8 वेगवेगळ्या घराण्यातल्या आहेत. म्हणजे शिवाजीराजांची जी पहिली राणी आहे सईबाई ती निंबाळकर घराण्यातली आहे, दुसरी राणी मोहिते घराण्यातली आहे, तिसरी राणी त्यांची शिर्क्यांच्या घराण्यातली आहे, त्यांची चौथी राणी पालकरांच्या घरातली आहे, 5वी राणी त्यांची जाधवांच्या घराण्यातली आहे, 6वी गायकवाडांच्या घरातली आहे, 7वी विचारे घरातली आहे आणि 8वी इंगळ्यांच्या घराण्यातली आहे. अशा 8ही घराण्याशी त्यांनी विवाह केलेला. आणि हा उद्देश केवळ आणि केवळ फक्त पत्नी मिळवणं किंवा त्या काळी प्रथा असायच्या, राजांना अनेक राण्या असायच्या आणि अनेक राण्या असणं हे त्या काळातलं म्हणजे ती प्रथा होती, तर तो उद्देश नव्हता. शिवरायांना ऍक्च्युली स्वराज्य निर्माण करायचं होतं, ते वाढवायचं होतं आणि स्वराज्य वाढवण्याच्या कामी अनेक घराणी एकत्र यावी त्यासाठी हा मार्ग त्यांनी अवलंबलेला होता. सर तुमचा अभ्यास खरंच खूप कमाल आहे. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा की आरमार कसं उभं केलं, कारण तेव्हा सगळे शेतकरी होते, मग त्यांना परत ट्रेनिंग आणि हे शिवाजी महाराजांचं जेव्हा शिवाजी महाराजांनी या मुघलांच्या विरुद्ध आदिलशाही निजामशाहीच्या विरुद्ध स्वराज्य निर्माण करत असताना असं म्हणू की दंड थोपटले, तेव्हा राजांच्याही लक्षात आलं की फक्त जमिनीवरच आपली सत्ता असून चालणार नाहीये, तर सागरावरती सुद्धा सत्ता असली पाहिजे. आणि सागरावरती त्या काळी जसं आपण जमिनीवरती पारतंत्र्यात होतो तसं सागरावरती सुद्धा आपण पारतंत्र्यात होतो. सागरावर जर भ्रमण करायचं असेल तर पोर्तुगीजांचा परवाना घ्यायला लागायचा, हे वास्तव आहे. अखंड समुद्रावरती पोर्तुगीजांची एक छत्री अंमल असायचा, मीठ सुद्धा फार महाग. आणि डच आणि इंग्रज परत नंतर स्वराज्याला सिद्धी या सागरी सत्तेवरती ज्यांचं प्राबल्य होतं या लोकांनी स्वराज्याला त्रास द्यायला चालू केल्यानंतर शिवरायांच्या लक्षात आलं की सागरावर सुद्धा आपली सत्ता असली पाहिजे. आणि मग त्यांनी पोर्तुगीजांशी राजांचे संबंध चांगले असायचे. शिवरायांच्या ज्या पण काही लढाया झाल्या असतील त्या थोड्याफार इंग्रजांच्या बरोबर आणि फ्रेंचांच्या बरोबर झालेल्या आहेत. पोर्तुगीजांशी राजांचे संबंध राजांनी कायम चांगले ठेवले. ऍक्च्युली राजांनी सगळ्यांशी संबंध चांगले ठेवले. आरमाराच्या बाबतीमध्ये राजांचं नेहमी असं मत असायचं की गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट, की त्यांना असं माहिती होतं त्यांना की हे पोर्तुगीज आणि इंग्रज जे आहेत हे ऍक्च्युली व्यापारी म्हणून जरी आले असले तरी अखंड पृथ्वी तलावरती यांची सत्ता आहे, तेव्हा त्यांच्याबरोबर ती आपण प्रेमाचे संबंध असावेत. आणि त्याही लोकांना शिवाजीराजांचा वचक होता. तेव्हा शिवाजी महाराजांच्या पूर्ण कारकिर्दीच्या काळामध्ये 1-2 ठिकाणच्या जर लढाया सोडल्या तर इंग्रजांनी सुद्धा कधी शिवाजी महाराजांवरती असं वेगळं आक्रमण केलेलं नाहीये. फक्त पन्हाळ्याच्या वेळेस जेव्हा सिद्धी जोहरनं पन्हाळ्याला वेढा दिला होता तेव्हा इंग्रजांनी थोडीशी त्यांना सोबत देऊन शिवाजी महाराजांचं स्वराज्यावरती गदा आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जेव्हा शिवाजीराजे पन्हाळ्यावरून सुखरूप निसटले तेव्हा राजापूरकर म्हणून टोपीकर होते, म्हणजे आता जे आपण मुरुड जंजिरा किल्ला पाहतो त्याच्या बाजूला जे राजापूर नावाचं गाव आहे तिथे इंग्रजांची सत्ता होती. तर तिथल्या इंग्रजांची त्यांनी लढाई करून त्यातले 4 सेवक, त्यांचे 4 मोठे अधिकारी स्वराज्यामध्ये कैद करून ठेवले होते. जेव्हा शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 राज्याभिषेकाचा सोहळा पार पडत होता तेव्हा राज्याभिषेकाच्या फोटोमध्ये एक इंग्रज असा टोपी काढून असा लवलेला आहे, वाकलेला आहे. तेव्हा मी असं म्हणतो नेहमी, झोकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिव मंदिरी. इंग्रज तेव्हाचे गर्विष्ठ होते, परंतु शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस तो जो इंग्रजांचा वकील आलेला आहे त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झिटन. तो हेनरी ऑक्झिटन तिथं वाकून शिवाजी महाराजांना मुजरा करतोय आणि त्यानं शिवाजी महाराजांना नजराणा आणलेला होता आणि त्याच्यामध्ये विनंती केली होती की आमचे काही व्हायसरॉय तुमच्या दरबारी कैद आहेत, तर आम्ही परत तुमच्याशी असं वाकड्या नजरेनं पाहणार नाहीये, त्यांना तुम्ही मुक्ती द्यावी. तर तो एक करार इतिहासामध्ये आहे. शिवाजी महाराजांच्या प्रतापराव गुजर नावाच्या एका सरदारानं एक ती लढाई आहे, जेव्हा शिवाजी महाराजांकडून तो दुखवला जातो शाब्दिक, तेव्हा तो रागाच्या भरामध्ये हुबळीची इंग्रजांची वखार लुटतो. म्हणजे हा घटना 1673 मधली घटना आहे ही. प्रतापराव गुजरांनी हुबळीची इंग्रजांची वखार लुटलेली आहे. 8,974 होणांचं नुकसान, म्हणजे दुसऱ्या दिवशी जे इंग्रजांचं गॅझेट व्हायरल झालं त्यामध्ये इंग्रजांनी सांगितलं की शिवाजी राजांच्या प्रतापराव गुजर नावाच्या सरदारानं आमची हुबळीची वखार लुटली
आणि 8,974 होणांचं आमचं म्हणजे नुकसान झालं किंवा ती लूट त्यांनी नेली, तरी पण इंग्रजांचं धाडस झालं नाही शिवरायांच्या राज्यावरती आक्रमण करण्याचं. तेव्हा शिवाजी महाराजांचं धोरणच असं होतं की तुमचे आमचे संबंध चांगले राहावेत. तुमच्याकडून जर आम्ही दुखावलो गेलो तर आमची ताकद तुम्हाला दाखवून दिलेली आहे राजांनी, आणि त्यामुळे त्यांचं संबंध नेहमी चांगले राहिले. आता प्रश्न राहिला की आरमार दलाची का स्थापना केली, तर मी सांगितलं की पोर्तुगीजांच्या काही लोकांकडून शिवाजीराजांनी बोटी किंवा नौका तयार करून घेतलेल्या होत्या. पोर्तुगीजांचे काही कारागीर शिवाजीराजांनी स्वराज्यामध्ये आणलेले होते आणि त्यांना मोबदला देऊन बोटी तयार करून घेतलेल्या आहेत. 7वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये असा उल्लेख आहे की शिवरायांकडे आरमार दलातल्या 400 बोटी होत्या किंवा 400 नौका होत्या. तर त्याच्यापेक्षा पण तो जास्त आकडा आहे. तेव्हा इतिहासाची आपण जशी पुस्तकं वाचत जातो तसं तो आकडा उलगडत जातो आणि मग लक्षात येतं की 600 ते 750 नौका शिवरायांच्याकडे होत्या. आणि मग सुरुवात शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांकडून नौका तयार करून घेतलेल्या आहेत आणि शिवरायांनी फार मोठं आरमार दलाचं सामर्थ्य निर्माण केलेलं आहे. मी ते तुम्हाला नंतर सांगेन. शिवाजी महाराजांनी जसं सुरत शहर लुटलेलं आहे तसं आरमार दलाचा वापर करून शिवाजी महाराजांनी आरमार मोहिमेतून बसरूर शहर किंवा बसरूरची बाजारपेठ आणलेली आहे लुटून. तो छान थ्रिल आहे तो त्याचा. नक्कीच. सुरत लुटण्यामागचा काय उद्देश होता तेव्हाचा आणि कशी लुटली? ऍक्च्युली काय झालं होतं की सुरुवातीला शिवाजीराजांना आदिलशाही बरोबर झगडावं लागत होतं. आदिलशाही हा स्वराज्याला जवळ होती आणि शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं त्यातलं आदिलशहाचाच हा सगळा भाग होता. त्यामुळं हा भाग घेणं शिवरायांना क्रमप्राप्त होतं. त्यामुळे आदिलशहा हाच फर्स्ट शत्रू होता शिवाजीराजांचा. ज्यावेळी शिवाजीराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला 10 नोव्हेंबर 1659ला ज्यावेळेस प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध केला, त्यानंतर लगेच 15 ते 18 दिवसामध्ये शिवाजीराजांनी मोहीम उघडली की आदिलशहाच्या ताब्यात असलेले बरेचसे किल्ले म्हणजे प्रतापगडापासून वाईपासून ते पन्हाळ्यापर्यंतचा तो पूर्ण भाग शिवरायांनी तो पादाक्रांत केलेला आहे. शिवरायांचं असं वैशिष्ट्य होतं की एक यश मिळवलं तर त्या यशाचा फायदा ते दुसरं यश मिळवण्यासाठी करून घेत होते. जनरली माणूस एक यश मिळलं तर असा पॉज घेतो किंवा आता मी हे एक मोठं यश मिळवलेलं आहे यामध्ये असतो. तर शिवरायांचं एक वैशिष्ट्य आहे घेण्यासारखं की शिवाजीराजे पहिल्या यशाचा उपयोग दुसरं यश मिळवण्यासाठी करत होते. आणि ज्यावेळेस त्यांनी पन्हाळ्या किल्ल्यावरती ते नजर कैद होते, त्या पन्हाळा किल्ल्यामध्ये सिद्धी जोहरनं तेव्हा त्यांना वेढा घालून पकडून ठेवलेलं होतं, त्याच वेळेस मुघलांचा जो सम्राट होता औरंगजेबनं शाहिस्ते खानाला स्वराज्यावरती पाठवलेलं होतं. आणि एकाच वेळेस या दोन्ही शहांना टक्कर देणं शक्य नाहीये हे राजांना माहिती होतं. त्यामुळं राजांनी तिथून पन्हाळ्यावरून राजे सुखरूप जेव्हा सुटले तेव्हा तो पन्हाळा सप्टेंबर 1660 मध्ये सिद्धी जोहरला द्यायला भाग पाडलाय. म्हणजे दिलाय असा तो त्यांनी जिंकलेला नाहीये. सिद्धी जोहरनं तो किल्ला जिंकलेला नाहीये. राजांच्या आज्ञेवरून तो किल्ला सिद्धी जोहरच्या ताब्यात दिलेला आहे. कारण का तर दरम्यानच्या काळामध्ये शाहिस्ते खान पुण्यामध्ये येऊन त्यानं ठाण मांडून बसलेला होता आणि अपमानित झालेला सिद्धी जोहर नंतर विजापुरी दरबारी जायला आपल्याला तोंड नाहीये म्हणून तो विष प्राशन करून त्यानं आत्महत्या केलेली आहे. त्याच्यामध्ये मालिकेमध्ये वगैरे असं दाखवलं जातं की सिद्धी जोहरला विजापुरी दरबारी गेल्यानंतर बडी साहेबाकडून विष दिलं गेले असं 1-2 मालिकेमध्ये वगैरे दाखवलेलं आहे. काही पुस्तकामध्ये असं दाखवलंय. तर ऍक्च्युली तसं झालेलं नाहीये की शिवाजीराजांचा हा पन्हाळा आपण घेऊ शकलो नाही याचं शल्य होतं. सिद्धी जोहर म्हणजे आदिलशहाच्या दरबारातला फार मोठा मातब्बर सरदार होता आणि त्याला सुद्धा राजांनी असं म्हणजे हातोहात हुलकावणी देऊन राजे निसटून गेलेले होते. आणि राजे निसटून गेल्यानंतर सुद्धा त्याला तो 35,000 सैन्याचा वेढा पन्हाळ्याला होता आणि त्यावेळेस स्वराज्यावरती पन्हाळ्यावरती अवघड 2,000 सैन्य होतं. त्यातलं पण 700 सैनिक शिवाजीराजे घेऊन गेले होते त्या घोडखिंडीच्या लढाईला आपल्याला माहिती आहे. तर अगदी तो किल्ला हाती न आल्यामुळं अपयशाला हे होऊन सिद्धी जोहरनं विष खाऊन आत्महत्या केलेली आहे. आणि ज्या वेळेस औरंगजेब बादशाहचा मामा शास्ता खानानं
पुण्यामध्ये स्थान मांडून 1.5-2 वर्षामध्ये जे स्वराज्याचं नुकसान केलेलं होतं त्याचा भरपाई करण्यासाठी जेव्हा लाल महालात जाऊन राजे शास्त्रज्ञांची बोटं तोडतात आणि तो भीती घेऊन स्वराज्य सोडून पळून जातो परत उत्तरेला आणि औरंगजेब बादशाह त्याला शिक्षा म्हणून दुसऱ्या प्रांतात पाठवून देतो. तर हे स्वराज्याचं 1.5-2 वर्षात झालेलं नुकसान भरून काढणं आणि दुसरी गोष्ट मुघलांवर आता वचक ठेवणं गरजेचं आहे. यासाठी शिवाजी महाराजांनी डिसेंबर 1663 मध्ये म्हणजे 15 डिसेंबर 1663 मध्ये सुरत शहर लुटण्याचा प्लॅन तयार केला. तेव्हा राजांनी अशी हुलकावणी दिली की मी दक्षिण मोहिमेची तयारी करतोय म्हणून. आणि तेव्हा सगळे मुघल वगैरे सगळे असे बिनधास्त होते कारण शिवाजीराजे आता दक्षिण भारतात जाणार आहेत. कारण प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराजांची कीर्ती महाराष्ट्रातच नव्हे तर आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही जेवढे पण काही राज्य होती तिकडे सगळीकडे पसरली होती. तेव्हा शिवाजी महाराज दक्षिणेला जात आहेत म्हटल्यानंतर उत्तरेकडचे मुघल बिनधास्त होते आणि त्याचा फायदा शिवाजीराजांनी घेतलेला आहे. आणि 15 डिसेंबर 1663 ला शिवाजीराजे 8000 घोडदळ घेऊन सोबत एका घोडेस्वाराबरोबर एक घोडा असा प्लॅन आहे तो सुरत शहर लुटल्याचा. आणि ज्या दिवशी शिवाजी महाराज सुरतेच्या जवळ गेले अगदी 10 मैलाचं अंतर होतं. 10 मैलाच्या अंतरावर आल्यानंतर सुरत शहराचा जो रखवालदार होता त्याचं नाव आहे इनायत खान. त्या इनायत खानाला समजलं की शिवाजीराजे आता सुरतेवरती छापा घालायला आलेले आहेत. तिथं त्यांची बोलणी झाली, बोलणी फिसकटली. ऍक्च्युली तेव्हा सुरत शहराची रखवालदारी करण्यासाठी इनायत खान औरंगजेब बादशाहकडून 5000 सैन्याचा मोबदला घेत होता. भ्रष्टाचार तेव्हा कसा होता याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की 5000 सैन्याचा तो मोबदला घेत होता. औरंगजेब बादशाहच्या आज्ञेप्रमाणे सुरत शहराची रक्षणासाठी मोगली 5000 सैन्य तैनात होत पण ऍक्च्युली तिथं 1000 सैन्य तैनात होत. आणि ही सगळी माहिती शिवाजी महाराजांच्या हेरांकडून राजांनी काढून घेतलेली होती आणि त्यांनी तो प्लॅन केला. सुरत शहर म्हणजे मोगली साम्राज्याची एक अशी गर्भ श्रीमंत वखार होती. अनेक वखारीतली ती 1 नंबरची टॉपर वखार होती. त्या वखारीमध्ये व्यापार करण्यासाठी डच, फ्रेंच, अरब म्हणजे जगभरातले सगळे व्यापाऱ्यांच्या तिथं दुकानं चालायची. आणि ती वखार शिवाजी महाराजांनी 4 दिवस रात्र लुटली. लूट या शब्दाला शिवाजी महाराजांनी एक नैतिकतेचा आधार दिला. पूर्वी जेव्हा लूट व्हायची तेव्हा जाळपोळ व्हायची, कत्तली व्हायच्या, स्त्रियांच्या आबरू लुटल्या जायच्या, कापाकापी व्हायची लुटीसाठी. पण शिवाजी महाराजांची सुरत शहर लूट हे एक आदर्श लूट आहे. आदर्श लूट आहे. पहिले 3 दिवस तर फक्त आणि फक्त मोगलांचीच त्यांनी वाडे तिथलेच सगळे खजाना लुटला. आणि 4थ्या दिवशी जे कोणी इंग्रज, फ्रेंच, डच किंवा अरब जे काही इतर व्यापारी होते की ज्यांनी खंडणी द्यायला नकार दिला, शेवटी 4थ्या दिवशी त्यांची पण लूट करून शिवाजी महाराज अगदी सुखरूप राजगडावरती परत आलेले आहेत. तर तो त्यांनी शास्ता खानानं स्वराज्याचं केलेलं नुकसान भरून काढणं. ऍक्च्युली नुकसान भरून काढण्यासाठी शासन कोणतंही असेल रयतेवर कर लागतं. तर राजांचा स्वभाव तसा नव्हता. राजे रयतेची काळजी घेणारे पिता होते. त्यांना असं उगीच म्हटलं जात नाहीये की छत्रपती. छत्र म्हणजे असं आपल्या लेकरांवरती आधार धरणारा. पती या शब्दाचा अर्थ आहे की नवरा. नवरा आपल्या पत्नीचं, आपल्या मुलांचं रक्षण करतो. तसं शिवाजीराजे आपल्या रयतेचं मुलासारखं रक्षण करत होते. आणि म्हणून शिवाजीराजांच्या समोर छत्रपती हा शब्द शोभून दिसतो. इतर कुठल्या राजांना छत्रपती लावलं पण जात नाही आणि शोभून पण दिसत नाहीये. शिवाजी महाराजांनंतर हे शब्द संभाजीराजांसाठी लागू पडतात. तर शास्ता खानानं केलेल्या स्वराज्याचे नुकसान भरपाई शिवाजी महाराजांनी रयतेवर न लादता मुघलांकडूनच फार मोठ्या प्रमाणामध्ये भरून काढलेली आहे. सर, आता बोलता बोलता तुम्ही गुप्तहेर खात्याचं नाव काढलं. फोन नव्हते त्या काळात. तर मग हे गुप्तहेर खातं किती स्ट्रॉंग होतं की ह्या अफवा ज्या पसरवल्या जायच्या की इकडे मोहीम करतोय आणि इकडे जाऊन हमला करणं, तर हे किती स्ट्रॉंग होतं. आपल्याला बहिर्जी नाईक माहिती आहेत पण अजून असं बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते.
प्रमुख असल्यामुळे त्यांचं नाव सगळ्या इतिहासामध्ये फेमस झालेलं आहे. शिवाजी महाराजांच्या हेर खात्यामध्ये साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 300-350 बहिर्जी नायकांच्या खाली काम करणारे हेर होते आणि ते सगळेजण बहिर्जी नायकांना इतपतच मातब्बर आणि इतपतच इत्तमभूत माहिती आणत होते. ते हेर खातं होतं त्याच्यामुळे ते कधी प्रकाशात आलेलं नाहीये. ते गुप्त होतं. ते जर प्रकाशात आलं, ती पात्र ते चेहरे जर प्रकाशात आले असते तर मग शत्रूला त्याचा लगेच सुगावा लागला असता. आणि शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य उभं राहिलं त्याचा फार मोठा आधार हे हेर खातं आहे की जेवढ्या पण शिवाजींनी मोहिमा काढल्या, जेवढ्या पण लढाया केल्या आणि ज्या पण लढायामध्ये शिवाजी महाराज विजयी झालेले आहेत त्याला सगळ्यांना बेसमेट हा शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचा आहे. म्हणजे पण मातब्बर सरदार होते त्या सगळ्यांची अशी अपेक्षा असायची किंवा ती पद्धतच होती अभिलाषा म्हणण्यापेक्षा की तुमच्या पराक्रमाप्रमाणे, तुमच्या शौर्याप्रमाणे आणि तुमच्या कृतीप्रमाणे तुम्हाला सुभे दिले जायचे वतन म्हणून. ते असं पण होतं ना की शेती करायची एवढ्या महिन्यात आणि मग ज्या महिन्यात शेतीचं काम नाहीये तेव्हा मग तुम्ही सैन्य हे करायचं. ते घोडदळाचे प्रकार असायचे, घोडदळातले किंवा सैन्यांचा तो प्रकार असायचा. घोडदळ आणि बारगीर असे प्रकार असायचे की ज्यांना मोहिमेवर जेव्हा जावं लागायचं तेव्हा सैन्य भरती व्हायची. मोहिमेवर जेव्हा मोहिमे आखल्या जायच्या तेव्हा सैन्य भरती व्हायची आणि मग ज्यांनी पूर्वी आपल्या सैन्यात होते त्यांना प्राधान्य असायचं. ज्याच्याकडे स्वतःचा घोडा आहे, स्वतःची ढाल तलवार आहे त्याला प्राधान्य दिलं जायचं. काही लोक असे असायचे की त्यांच्याकडे स्वतःचा घोडा नसायचा, स्वतःचे साहित्य नसायचं, त्यांना मात्र मग ते राजाकडून किंवा त्या सरदाराकडून किंवा त्या राजाकडून त्याला ते सरकारकडून म्हणू आपण शासनाकडून त्यांना ते पुरवलं जायचं. घोडा, तलवार, लढाईचं साहित्य आणि त्या मोहिमेवर गेल्यानंतर त्यांना तसं त्या मोबदला दिला जायचा. त्या काळामध्ये प्रथा अशी होती की मी ही मोहीम यशस्वी पूर्ण केलेली आहे, माझ्या सरदारांनी माझ्या सोबतच्या माझ्या सैन्याच्या तुकडीनं ही लढाई जिंकलेली आहे, ही मोहीम आम्ही फत्ते केलेली आहे, त्याचा आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे. आणि मग सरदाराच्या त्या मातब्बरगिरीला बघून राजाकडून त्याला वतन दिलं जायचं. वतन म्हणजे तो सरदार त्या वतनाचा, त्या किल्ल्याचा, त्या भागाचा छोटा राजा स्वतःला समजायचा असं असायचं. आणि प्रत्येक सरदाराच्या कडे स्वतःच हत्यारबंद सैन्य असायचं. आपण नेहमी उल्लेख करतो की 12 मावळ मधले लोक शिवरायांनी स्वराज्यामध्ये जोडले. ते जे 12 मावळ आहेत ते मावळ म्हणजे काय आहे तर पुण्याच्या आसपासच्या जे काय नद्या आहेत त्या नद्यांच्या भागातला सुपीक प्रदेश जो आहे, मग ते गुंजन मावळ असेल, पोर मावळ असेल, हिरकस मावळ असेल, मुळ्याचं खोरं असेल, मुठेचं खोरं असेल, ह्या भागातली लोक शेतीचा सीझन संपल्यानंतर सैन्यामध्ये जायचे उपजीविकेसाठी किंवा त्या पिरियडला मोहीम आखली जायची. शेती संपली, मोहीम आखली जायची आणि मोहिमेच्या वेळेस त्यांना तिथं रोजगार पण दिला जायचा. अशा दुहेरी हेतून प्रत्येक सरदाराकडं मी उल्लेख मगाशी केला होता की शिवाजी महाराजांच्या बरोबर बाजी पासलकर नावाचं हिरडस मावळातला मोठा आसामी होता. त्यांच्याकडं असे कितीतरी देशमुख त्यांच्याकडे होते आणि त्यांचं स्वतःच 8 अंगरक्षक त्यांना स्वतःला होते. तर बाजी पासलकरांचे स्वतःचे 2 बॉडीगार्ड होते. म्हणजे प्रत्येक सरदार हा छोटा राजाच्या स्वरूपातच वावरत होता असं होतं त्यांचं. आणि हे सगळे सरदार लोक राजांनी उभं केली, काही त्यांना येऊन मिळाली. जयधेन सारखा जी शिवाजी महाराजांनी जी प्रतापगडाची मोहीम जी फत्ते केली त्याच्यामध्ये जयध्यांचं त्यांना खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. किंवा शिवाजी महाराजांचे जे आपण अंगरक्षक म्हणतो त्यामध्ये जीवा महाले आणि संभाजी कावजी हा शिवाजी महाराजांच्या 10 अंगरक्षकातला एक अंगरक्षक असा ताकदवान होता की तो आता जो वरातीचा घोडा आपण पाहतो त्या वरातीच्या घोड्यासारख्या घोड्याला तो असा दोन्ही 4 पाय असं 2 हातात धरून तो असा उचलून खांद्यावर घेत होता. एवढ्या प्रचंड ताकदीचा तो संभाजी कावजी आहे की ज्या संभाजी कावजींना शिवाजी महाराज जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला म्हणजे वाघ नाक्यांनी त्याचं ही केलं, त्यांनी आतडी पारडी बाहेर काढली
आणि तो आता 100% मरणार आहे म्हणून शिवाजी महाराज त्या झटापटीत त्याला सोडून वर निघून गेले. तर जात असताना तो अंगरक्षक संभाजी कावजी परत माघारी आला तो, आणि त्या अफजल खानाच्या भुयांनी त्या अफजल खानाचं ते धिप्पाड शरीर उचलून पालखीत घातलं होतं आणि ते घेऊन खाली निघाले होते वाचवण्यासाठी. तर त्या भुयांचे पाय तोडून संभाजी कावजींनी अफजल खानाला वाहून घेऊन जाणाऱ्या पालखीच्या भुयांचे पाय तोडले आणि ती पालखी खाली काढून त्या अफजल खानाला पालखीतून बाहेर काढून त्याचं मुंडकं छाटून प्रतापगडावर. असा हा संभाजी कावजी होता. आणि हा संभाजी कावजी आणि जीवा महाले जेद्यांकडून शिवरायांना मिळालेले आहेत माणसं. म्हणजे जेदे स्वतः तर आलेच आले, परंतु ही मातब्बर माणसं आहे की ज्यांची शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या भेटीला आपले अंगरक्षक म्हणून नेमणूक केली होती किंवा सोबत घेऊन गेले होते. म्हणजे प्राणापेक्षा पण त्यांच्यावर शिवरायांचा जास्त विश्वास होता. हा फार मोठ्या अफजल खान हा फार मोठा क्रूर व्यक्ती होता. त्यानं शिवरायांच्या थोरल्या भावाला दगाफटका करून मारले. शिवरायांचा जो थोरला भाऊ होता त्याचं नाव होतं संभाजी. आणि मग त्याचंच प्रेम म्हणा किंवा ते नाव चालण्यासाठी शिवरायांनी आपल्या स्वतःच्या थोरल्या मुलाचं संभाजी नाव ठेवलेलं आहे. तो इतिहास असा वेगळाच आहे. आणि अफजल खान किती म्हणजे दुष्ट वृत्तीचा आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे. त्यांनी तुळजापूर देवस्थान असेल, आपले पंढरपूर देवस्थान असेल. ऍक्च्युली ही देवस्थान तेव्हा आदिलशाही मुलखातच होती. म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे नव्हतं, हे आपल्याच मुलखातल्या, परंतु शिवरायांना त्रास व्हावा आणि हिंदूंची देवस्थानं नष्ट करत तो येत होता. आणि शहाजीराजांनी त्यांना सांगितलं होतं हा अफजल खान कसा कपटी आहे, कसा क्रूर आहे. आदिलशाही दरबारामध्ये तो नेहमी शहाजीराजांचा द्वेष करायचा आणि त्यांचाच थोरला मुलगा संभाजीराजांना त्यांनी दगाफटका करून मारलेलं होतं. आणि हा बदला राजांना घ्यायचा होता, हा घ्यायचाच होता. असं आहे की प्रतापगडाच्या भेटीला जेव्हा शिवाजीराजे गेले तेव्हा जी 10 अंगरक्षक घेऊन गेले होते तेव्हा प्लॅन असा होता की काही जरी झालं तरी लढाई करायचीच होती. त्यांनी सांगितलं होतं की शामियानामध्ये जेव्हा ओरडल्याचा आवाज येईल तेव्हा बाहेरच्या सरदारांना सैन्यानं शिंग वाजवायचं. बघा प्लॅन कसा होता. फक्त सांगितलं होतं की शामियानामध्ये जर ओरडण्याचा आवाज आला दगाफटक्याचा तर बाहेरच्यानं शिंग वाजवायचं. त्याच्या आवाजानं पायथ्याला असलेल्या म्हणजे मुख्य जो आपला बालेकिल्ला होता त्याच्या बाहेर असणाऱ्यानं त्या शिंगाचा आवाज ऐकून त्यानं आवाज द्यायचा, मोठा गर्जना करायची. आणि मग गडावर तोफा वाजणार आणि सैन्यानं सूचना केलेल्या होत्या की गडावर तोफा वाजल्या की तुम्ही सगळ्यांनी शत्रूवरती तुटून पडायचं. शिवाजी महाराजांच्या डोक्यात प्लॅन होता की काही जरी झालं, राजे जाताना सांगून गेले होते आम्ही अफजल खानाच्या भेटीला चाललोय, आम्हाला आई तुळजाभवानीचे आशीर्वाद आहेत, या मोहिमेमध्ये आम्ही फत्ते होऊनच येणार, पण जर दगाफटका झाला तरी मासाहेबांच्या आज्ञेनुसार तुम्ही स्वराज्य हे चालवायचं आहे. त्यांनी सूचना दिली होती की शामियानात ओरडण्याचा आवाज येईल आणि तसंच झालं. फक्त तो ओरडण्याचा आवाज होता अफजल खानाचा आणि त्यानुसार सगळा प्लॅन झाला. शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरती तोफा वाजल्या आणि सर्व आपलं सैन्य शत्रू सैन्यावर तुटून पडलं आणि बेसावध असणारं अफजल खानाचं सैन्य प्रचंड हानी झाली आणि मोठं यश शिवाजी महाराजांना मिळालं. सर आपण करकम बद्दल एक मूळ करकमचाच विषय आहे आणि हे ऐकून आहे की अफजल खान ज्यावेळेस तुळजापूर, पंढरपूर आणि करकमचाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो, याबद्दल आपण काय सांगू शकाल? आहे बरं का. ऍक्च्युली कसं झालेलं आहे इतिहासामध्ये की वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळा इतिहास मांडलेला आहे. ज्याला जे मिळालं, जे साहित्य उपलब्ध झालं त्याला अनुसरून मांडणी केलेली आहे. म्हणजे अगदी तुम्ही कवींद्र परमानंदांचं शिवभारत ग्रंथ वाचला, माझ्या मते मी नेहमी त्यांना प्राधान्य देतो किंवा बरेच इतिहासकार किंवा असतील किंवा इतिहास तज्ञ असतील, इतिहास संशोधक असतील, ती लोक कवींद्र परमानंदांचं शिवभारत हे ग्रंथ प्रमाण मानून काम करतायत. ते कृष्णराव अर्जुन केळुस्कर म्हणून एक आहेत,
त्यांचं पण शिवाजी महाराजांच्या वरती चांगलं प्रचंड त्यांनी वास्तववादी लिखाण केलेलं आहे. सभासदांची बखर आहे, असं सभासद समकालीन होते शिवरायांच्या, तेव्हा त्यांच्या बखरीमध्ये जेवढा उल्लेख आढळतो तो प्रमाण मानला जातो, सत्य मानला जातो. मग मल्हार रामराव चिटणीस असतील, चिटणीसांची बखर असेल, 91 कलमी बखर असेल, विका राजवाड्यांची बखर असेल, 91 कलमी बखर, ह्या सगळ्या बखरींचा, या सगळ्या संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की सगळ्या इतिहासकारांच्या मध्ये एक वाक्यता दिसत नाही. मग तुम्ही जेव्हा 10 पुस्तकं 20 पुस्तकं रेफर करता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की ह्या 10-12 पुस्तकांमध्ये एक उल्लेख आहे. तर मग आपण असं झुकतो, मेजॉरिटी कुणीकडे आहे तिकडं आपण झुकतो. तर करकमच्या बाबतीत ते तसं आहे, कारण त्यांचा मार्गच तो होता, त्यामुळे करकमवरून ते आलेले आहेत. आणि जिथून पण स्वारी जायची, फलटण जायची, जिथून पण मोहीम जायची, त्या मोहिमेमध्ये जेवढं पण हत्ती, घोडे, उंट आणि हे साहित्य ओढून येण्यासाठी बैलगाड्या असायच्या. आणि यांना सगळ्यांना लागण्यासाठी मोहिमेच्या रस्त्याच्या असं कितीतरी मैल, मग इकडे 100-200 मैल, इकडे 100-200 मैल, ह्या सगळ्या भागातून त्यांना अन्नधान्याचा पुरवठा केला जायचा. हे सगळे जायचे ना. तुम्ही इमॅजिनेशन करा की जेव्हा आपण पानिपत वाचतो तेव्हा विश्वास पाटलांचा तो उल्लेख केलेला आहे की मराठ्यांचं 1 लाख सैन्य आणि अहमदशाही अब्दालीचं साधारणतः 1 लाख, म्हणजे साधारण दोन्हीकडून 1 लाख, तिथं 2 लाखाचं सैन्य एकत्र झालेलं होतं. तेव्हा ही एक 6 महिने 8 महिन्यांची सैन्याची जुळवाजुळव चालू होती. तेव्हा पानिपतच्या आसपासची 100हून जास्त किलोमीटर अंतरावरची गावं सोडून उठून निघून गेलेली आहे. ही 2 लाख सैन्य, त्यांच्याबरोबर असणारे हत्ती, घोडे, उंट, बैल, तिथली माणसं, ह्यांना जो अन्नधान्य पुरवठा करायचा आहे ते कोणी करणार? गावाच्या गावं ही सरदार मंडळींची सैन्य तिथं जाऊन त्यांच्या गुराढोरांना गावाच्या गावं लुटून आणत होती. पानिपतच्या आसपासचं 100पेक्षा जास्त किलोमीटरचा परीघ ओसाड पडलेला होता. लोकांनी शेती पिकवायचं बंद करून लोक निघून गेली होती. पिकवायचं कोणासाठी? जरा थोडंसं पीक मोठं आलं तर ही मोहिमेवर आलेले सरदार मंडळींचे येऊन पीक छाटून घेऊन जात होते. आणि गावामध्ये ताकद नसायची सैन्याची की आलेल्या 2000-4000 घोडदळांना युद्ध करायची. दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरे येणार होते. त्यामुळं ह्या रस्त्याला जात असताना त्यांचा मार्ग तो होता. विजापूरहून जेव्हा ते प्रवास त्यांनी चालू केला यायला, तेव्हा तुळजापूर, पंढरपूर, आणि तेव्हा पंढरपूर पासून करकम 22-25 किलोमीटर अंतरावरती आहे. तेव्हा करकमला पण अफजल खानाच्या मोहिमेची झळ 100% बसलेली असणारच आहे. इतिहासाच्या मी काही सांगितलं की सगळ्या साधनांमध्ये एक वाक्यता आढळत नाही. शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांच्या बाबतीत दुसरे अंगरक्षक कवींद्र परमानंदांच्या पुस्तकामध्ये पर्टिक्युलर अंगरक्षक दिलेले आहेत. इतिहासाच्या पुस्तकामध्ये महाराष्ट्र शासनाने सुद्धा अंगरक्षक देताना म्हणजे येसाजी कंक असतील, जीवा महाले असतील, संभाजी कावजी असतील, कृष्णाजी गायकवाड आणि सिद्धी इब्राहिम अशा 5 अंगरक्षकांचीच नावं समाविष्ट केलेली आहेत. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक सांगा म्हटलं तर 2-3 अंगरक्षकांच्या पुढं जाता येत नाही, सांगता येत नाहीये. तर कवींद्र परमानंदांच्या पुस्तकामध्ये त्यांनी तो उल्लेख केलेला आहे की शिवाजी महाराजांचे अजून अंगरक्षक होते. कोंडाजी कंक असतील, परत त्यानंतर कृष्णाजी काकडे असतील, कृष्णराव काकडे असतील, विसाजी मुरुंबक असतील, हे पण शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते. आपण नेहमी म्हणतो की दोघं बाजूंचे 10 अंगरक्षक घ्यायचे होते. आणि अफजल खानाचे अंगरक्षक मग कोण होते? तर मी बऱ्याच वेळा चर्चा करतो किंवा लोकांना सय्यद बंडा जर सोडला तर दुसरा अंगरक्षक सांगत नाहीत, माहित नाहीत. इतिहासाला म्हणजे ते जरी शत्रू असले तरी पण ती एक ऐतिहासिक घटना आहे, त्यांच्यावर पण थोडासा प्रकाश टाकणं गरजेचं होतं. आणि त्यांच्याबरोबर जे अंगरक्षक होते त्यामध्ये रेहमान खान नावाचा एक अंगरक्षक होता, मातब्बर होता. पुन्हा अब्दुल्ला सय्यद नावाचा एक अंगरक्षक होता. शंकराजी मोहिते म्हणून एक अंगरक्षक होता की जो मराठा सरदार जरी असला तरी तो अफजल खानाचा पण अंगरक्षक होता. अशी खरं तर स्वराज्या दृष्टिकोनातून खेदाची बाब आहे की स्वराज्यातलीच काही माणसं पण ती आदिलशहाकडे चाकरीला होती, सेवेत होती, आणि ती अफजल खानाकडून पुन्हा स्वराज्यावरच आक्रमण करायला आलेली होती. आता आपल्याला प्रतापगडाचा तुम्ही किस्सा सांगितला की वाघनखांनी शिवरायांनी अफजल खानाचा वध केला, तर मग अशी अजून पण काही हत्यारं असतील जी तेव्हा बनवली असतील तर त्याबद्दल काही सांगाल सर?
नाही, त्या काळामध्ये कसं होतं की इतर जे मुघलांची जी किंवा आदिलशाहीची, निजामशाही, कुतुबशाही किंवा त्या काळात जे तत्सम जी मुघली सत्ता होत्या त्यांच्या ज्या तलवारी असायच्या, त्या तलवारी तुम्ही जेव्हा पाहाल, जेव्हा तुम्हाला कधी एक्झिबिशन भरेल कुठं, त्यानंतर लक्षात येईल किंवा सहज जरी तलवार पडली तर ती ओळखायची कशी, तर त्या तलवारी अशा आपण ही म्हणू त्यांना असं ही नाहीये, मुठीला झाकलेलं नाहीये, त्याच्या त्या नेकेड तलवारी आहेत त्या अशा की दुधारी तलवार आहे दोन्ही बाजूनी. तलवारीचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते शेप वाईज दिलेले आहेत. तर शिवाजी महाराजांची जी तलवार आहे, स्वराज्यामध्ये ज्या तलवारी बनल्या गेल्या, त्या तलवारीला मुठीला असं या बाजूला असं एक हे आहे, कवरिंग आहे, असं आहे, त्याला परीत असं म्हटलं जातं, परीत. तर ते कशासाठी असायचं, जेव्हा लढाईमध्ये तुम्ही लढाई करत असता तर शत्रूचा वार तलवारीला घेत असताना कधीतरी चुकून हाताच्या मुठीवर पण पडू शकतो आणि मग ती आपल्या सैन्याला पण लागू शकते. त्यामुळं आपल्या सैनिकाच्या मुठीचं सुद्धा रक्षण झालं पाहिजे यासाठी शिवाजी महाराजांनी ते पर्टिक्युलर तशा तलवारी बनवून घेतल्या होत्या. फक्त स्वराज्यामध्ये त्या तलवारी आहेत. जेव्हा कुठं पण तुम्हाला तलवार पाहायला मिळेल आणि त्या तलवारीला मुठीला असं इकाया बाजूला जेव्हा आवरण असेल तेव्हा ओळखायचं की हे आमच्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात बनली गेलेली तलवार आहे. इतर राजांना मात्र सैन्यांची कमतरता नव्हती, हजारो लाखो सैन्य होतं त्यांच्याकडे आणि ते पगाराचा मोबदला देत होते. त्यामुळे सैन्य राहिलं काय, सैन्य गेलं काय, सैन्य जखमी झालं काय, त्यांना त्यांची किंमत नसायची. शिवाजी राजांना मात्र एका माणसाची किंमत असायची आणि माझा एक मावळा पुढच्या 10 लोकांना भारी पडला पाहिजे या उद्देशाने त्यांनी माणसं तयार केली होती. तयार झालेली माणसं त्या पद्धतीनं लढत होती रणांगणावर आणि म्हणून एवढं मोठं डोलारा स्वराज्याचा उभा राहिलेला आहे. मी अजून उल्लेख करेन की बाजीप्रभू देशपांडे सारखा माणूस जेव्हा शिवाजी महाराजांच्या बरोबर 12 जुलै 1666 मधली घटना आहे, 1660 मधली घटना आहे, 12 जुलै 1660 मधली घटना आहे. रात्रीच्या 10 वाजता जेव्हा यांनी प्लॅन केला की आपण पन्हाळगडावरून विशाळगडाकडे जायचं, तेव्हा 2000 मावळे सैन्य पन्हाळ्यावर होतं. त्यातलं यांनी 700 मावळे घेतले होते बघा. आणि 700 मावळ्यांची जेव्हा सिद्धी मसूदनं म्हणजे सिद्धी जोहरचा जावई आणि इतर सरदार जेव्हा आले पांढरपाणी ओढ्याजवळ त्या घोडखिंडीजवळ यांना गाठलं, तेव्हा असं झुंजूमुंजू झालं होतं. आणि तेव्हा आता शिवाजींच्या लक्षात आलं की आपण आता विशाळगडावरती पोहोचू शकत नाहीये. तेव्हा राजांनी घोडखिंडीमध्ये सगळ्यांना घेऊन एकत्र सांगितलं की आता घोडखिंडतून आपण विशाळगड गाठणं अशक्य आहे, आता आपण इथंच शत्रूला परतून सामना करूया. आणि त्यावेळेस 2000 घोडदळ घेऊन सिद्धी मसूद आलेला होता आणि ह्या नव्या दमाच्या घोडदळाबरोबर आपण लढाई करू शकत नाही हे बाजीप्रभूंच्या लक्षात आलं होतं. बाजीप्रभू शिवाजी महाराजांना 15 वर्षांनी वडील होते, म्हणजे वयानं मोठे होते. त्यांनी सांगितलं राजे आता भावनेपोटी तुम्ही निर्णय घेऊ नका. त्यात ते वाक्य आहे, लाख मेले तर चालतील राजे, लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. ते वाक्य बाजीप्रभूंच्या तोंडचं आहे, त्यावेळेचं आहे ते वाक्य. रात्री 10 वाजता निघालेलं सैन्य पडत्या पावसात अगदी घोट्यापर्यंत गुडघ्यापर्यंत पिंडरीपर्यंत पाय बुडत असणाऱ्या चिखलातून झाडीतून त्या वेलीतून मार्ग काढत एक क्षणही विश्रांती न घेता पहाटेच्या वेळेस घोडखिंडीत येतं आणि तिथं लढाईला पुन्हा सज्ज व्हायचं. राजे तुम्ही विशाळगडावर सुखरूप पोहोचा. आणि त्या 700 मावळ्यांचे त्यांनी पुन्हा 2 गट केले. 350चा एक गट केला आणि 350 लोक शिवाजीराजांच्या बरोबर पाठवली. 350 लोकांना घेऊन मी येणाऱ्या प्रत्येक शत्रूला थोपवून ठेवेन जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर पोहोचलेले तोफांचे आवाज मला ऐकवत नाही तोपर्यंत मी शत्रूला खिंड ओलांडू देत नाही. हे वाक्य सार्थ करून दाखवलं. तिथं माहिती होतं की आता घोडखिंडीत आपण थांबायचे म्हणजे मृत्यूला कवटाळायचे, की दमलेल्या सैन्याला घेऊन आपण 2000 आणि 2000 पेक्षा पण जास्त सैन्य येणार आहे त्यांच्या बरोबर आपण अविश्रांत लढाई करायची आहे. ते सगळ्यांना माहिती होतं. 350च्या 350 मावळ्यांना माहिती होतं की आपण मृत्यूला कवटाळणी घालणार आहोत. परंतु त्याही प्रसंगामध्ये राजे वाचले पाहिजे.
म्हणजे स्वराज्यनिष्ठा कशी होती. शिवाजी महाराजांनी जी माणसं निर्माण केली ही पगार किंवा वतन देण्यासाठी नव्हे, तर लोकांना शिवाजीराजांनी सैन्याला सरदारांना स्वराज्याचं महत्व समजावून सांगितलेलं होतं. आणि स्वराज्यनिष्ठेचं कार्य किती पवित्र आहे हे आपल्याला बाजीप्रभूच्या घोडखिंडीतल्या लढाईतून लक्षात येतं की 7 ला लढाई चालू झाली होती. पहिला प्रहर गेला, दुसरा प्रहर गेला, तिसऱ्या प्रहरी म्हणजे शिवाजी महाराज जेव्हा विशाळगडावर पोहोचले तेव्हा संध्याकाळ होत आलेली होती. इमॅजिनेशन करा, रात्री 10 वाजता निघालेलं, सकाळपर्यंत प्रवास केलेला आणि पुन्हा सकाळपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत लढाई करायची आहे, तीही अविश्रांत नव्या दमाच्या सैन्याबरोबर. आणि बाजीप्रभूंनी तो शब्द खरा करून दाखवला, शत्रूला तोफांचे आवाज येईपर्यंत एक पाऊल ही ओलांडू दिलं नाही. किती मोठा पराक्रम. किंवा मृत्यूला कवटाळणी घालण्यासाठी ही माणसं किती आतुर झाली होती, केवळ शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी. दुसरं उदाहरण सांगतो मी की ज्यावेळी शिवाजीराजे चंद्रराव मोरेचा पाडाव करण्यासाठी जावळीवर आक्रमण करून गेले तेव्हा पुरंदरेचा महारुद्र म्हणून ज्याचा आपण उल्लेख करतो मुरारबाजी, तो मुरारबाजी हा मोऱ्यांच्याकडे लढाई करत होता, मोऱ्यांच्या बाजूनी शिवरायांच्या विरुद्ध लढाई करत होता. मुरारबाजीचा तो पराक्रम पाहिला, जावळी घेतली आणि शिवरायांनी मुरारबाजीला आमंत्रण दिलं, त्याचं उद्बोधन केलं म्हणू आपण की तू स्वराज्याच्या सेवेत ये मुरारबाजी, तू स्वराज्याच्या सेवेत ये. आणि शिवरायांनी स्वराज्याचं महत्व समजावून सांगितलं, मुरारबाजीला ते पटलं आणि मुरारबाजी स्वराज्यात आला. आणि तो मुरारबाजीनं पुरंदरचा रणसंग्राम कसा गाजवलेला आहे तो सगळ्यांना माहिती आहे. अगदी दिलेर खानानं दिलेलं प्रलोभन सुद्धा त्यानं नाकारलेलं आहे. तो मुरारबाजी किती त्वेषानं स्वराज्यासाठी लढला. मी तर असं म्हणेन की जेव्हा तुम्ही न्यायाच्या बाजूने लढत असता तेव्हा तुमच्या पराक्रमाला एक नैतिकतेचं अधिष्ठान लागतं. तुमची पराक्रम असा झळाळून निघतो सोनेरी बाजूनं. पण जेव्हा तुम्ही कितीही पराक्रम असाल पण जर तुम्ही अन्यायाच्या बाजूने लढाई करत असाल तर तुमचा पराक्रम काळवंडला जातो. ते उदाहरण आहे इतिहासामध्ये किंवा महाभारतामध्ये आपण पाहतो की कर्ण महापराक्रमी होता परंतु तो अन्यायाच्या बाजूने लढाई करत होता. त्यामुळे कर्णाचा पराक्रम काळवंडलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. तर ही अशी माणसं शिवरायांनी स्वराज्यामध्ये आणलेली होती, जोडलेली होती की ज्यांनी स्वराज्यासाठी जीव ओवाळून टाकलेला. आणि ह्या सगळ्यामध्ये मला म्हणायचं की गनिमी कावा हा मेन होता या सगळ्या युद्धामध्ये. तर गनिमी कावा नेमकी काय संकल्पना आहे? गनिमी काव्याची साधी सोपी व्याख्या करायची म्हटलं तर असे लपून छपून लढाया करायच्या. गनिमी काव्याचा शिवरायांनी आधार का घेतला तर शिवाजी महाराज ज्यांच्या विरुद्ध स्वराज्य निर्माण करत होते ते आदिलशाही आणि मोगलशाही प्रचंड मोठी होती. की तैमूर लिंगाचा वारसा सांगणारे आणि बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब यांच्या 7 पिढ्यांना जे साम्राज्य उभा केलेलं होतं ते साम्राज्य शिवाजी महाराजांनी अगदी एका आपल्या पिढीमध्ये असं खिळखिळ करून टाकलेलं होतं. आणि मग हे सामर्थ्य कुठून आलं तर शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा आधार घेतलेला होता. गनिमी काव्यानं ते लढाई करायची. गनिमी काव्याची लढाई म्हणजे समोर जर तुमचं 10,000 सैन्य असेल तर 10,000 सैन्याला लढाई करण्यासाठी उघड्या मैदानावरती 8-10,000 तर सैन्य घेऊन जावं लागेल. पण शिवाजी महाराजांनी ह्या महाराष्ट्राच्या नैसर्गिक भूमीचा आधार घेत ह्याच्या सगळे जंगल, डोंगर, दऱ्या यांचा आधार घेत गनिमी काव्याचा अवलंब केला. एक छान उदाहरण आहे की उंबरखिंडीतलं उदाहरण आहे. शाहिस्ते खानाबरोबर कर्तलब खान पण आलेला होता आणि शाहिस्ते खानानं कर्तलब खानाला कोकण भाग लुटून आणायला पाठवलेलं होतं. तो मस्त मध्ये लाल महालामध्ये बसून होता. प्रत्येक सरदाराला ऑर्डर द्यायचा आणि सगळ्यांनी प्रदेशामध्ये धुमाकूळ घालायचा, रयतेला त्रास द्यायचा आणि खैय्याला लुटून आणायचा. तर 10,000 सैन्य घेऊन ज्यावेळेस हा निघाला होता बोरघाटातून, तो निघाला कोकणामध्ये, तेव्हा उंबरखिंडीमध्ये शिवाजी महाराजांनी त्याला बरोबर कैद केलं, म्हणजे त्याची कैची केली. अगदी हे मग तुम्ही म्हणाला असं हेर खात्यानं याला श्रेय जातं की हेर खात्यानं सांगितलं की कोकणात जाणाऱ्या 3 वाटा आहेत तर त्या 3 पैकी तो या वाटेने जाणार आहे. तर त्या वाटेला शिवाजीराजांनी बरोबर प्लॅन केला. ती जी घळई आहे बोरघाटात तुमच्या अलीकडून जाणारी, तिथं शिवाजी महाराजांनी घळईच्या तोंडाला आपलं सैन्य उभा केलं. सर्व सैन्य 10,000 सैन्य आतमध्ये जाऊ दिलं, जंगलामध्ये त्या घळीमध्ये जाऊ दिलं आणि पाठीमागच्या बाजूनी पुन्हा आपलं सैन्य उभा केलं आणि बाणांचा असा वर्षाव केला
की शत्रू सैन्याला कर्तलोखानाला समजे ना की बाण कुठून येतात आणि आपलं सैन्य कसं मरतंय. असा वर्षाव केला जंगलामधून, असा वर्षाव केला की त्याचं बरंचसं सैन्य प्राणगती झालं आणि त्यांनी अगदी प्राणाची भीक मागितली कर्तलोखाना की आहे असं सगळा दारूगोळा, सगळं जे पण आमचं आहे, सगळी हत्यारं, हत्ती घोडे सगळं आहे असं इथं ठेवतो आणि आम्हाला फक्त जीवदान द्या. आणि मग शिवाजी महाराजांनी आव्हान केलं की ज्या पण सैन्याला, बघा शिवाजी महाराजांचं किती मोठं मन होतं, शत्रूच्या बाजूने लढणाऱ्या ज्या पण सैन्यांना आमच्या बाजूला यायचं आहे, स्वराज्यात यायचं आहे, त्याला आम्ही स्वीकार करतो. आणि त्यावेळेस बरंचसं सैन्य स्वराज्यात आलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी सैन्य निर्माण केलं, सैन्याला स्वराज्याचं महत्व पटवून दिलं आणि मोहिमेवर गेलेल्या सैन्यांना आपल्या बाजूला वळवून पण घेतलेला आहे. त्यामध्ये एक स्त्री आहे रायबागड नावाची. ती रायबागड नावाची स्त्री आहे की पुरुष वेशामध्ये ती लढाई करत होती. रायबागडला ओळखणं अवघड होतं. ज्यावेळेस कर्तलब खान लवून शिवाजीराजांना मुद्रा करतो आणि त्यानंतर जेव्हा रायबागन लवून मुद्रा करायला जाते तेव्हा शिवाजीराजे रायबागनला म्हणतात उठा रायबागन. तेव्हा ती आश्चर्यचकित होती की मला सहसा कोण ओळखत नाहीये पुरुष वेशात असल्यानंतर. पण शिवरायांची माहिती कशी होती, शिवराय किती चाणाक्ष होते, पुरुष वेशातल्या सुद्धा रायबागनला शिवरायांनी ओळखले. अशा पद्धतीने शिवाजी महाराज गनिमी काव्याचा वापर करून स्वराज्य वाढवत गेले. शिवाजी राजांना जंजिरा जिंकता येत नव्हता. जंजिरा जिंकणं गरजेचं होतं. जंजिरा का जिंकायचा होता की जंजिऱ्यावरचा जो सिद्धी होता तो सिद्धी शिवाजी महाराजांच्या मुलखावरती म्हणजे स्वराज्यावरती आक्रमण करायचा आणि स्त्रियांना लुटून जंजिऱ्यावर न्यायचा आणि आपल्या स्वराज्यातल्या स्त्रिया ज्या विदेशात पाठवल्या जायच्या त्या जंजिऱ्यातून पाठवल्या जायच्या. आणि त्याच्यामुळं जंजिऱ्याचा सिद्धी हा स्वराज्याला लागलेलं म्हणजे जसं घराला एखादा घूस लागते आणि घूस लागली तर ती घराचं प्रचंड प्रमाणात नुकसान करते, तसं जंजिऱ्याचा सिद्धी म्हणजे स्वराज्याला लागलेली घूस आहे, उंदीर आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांना जंजिरा जिंकायचा होता, सिद्धीचा बिमोड करायचा होता. आणि शिवाजी महाराजांना तो किल्ला जिंकता आला नाही, अपयश येत गेलं. आणि म्हणून त्याला पॅरलल सिद्धीवर दहशत बसवावी, सिद्धीवर वचक राहावा म्हणून जंजिऱ्याच्या जवळच असलेल्या बेटावरती राजांनी पद्मदुर्ग उभारला होता की तो व्यवस्थित होता किल्ला. तो आजपर्यंत होता. मधल्या काळामध्ये म्हणजे जेव्हा 1992ला महाराष्ट्रामध्ये जेव्हा बॉम्बस्फोट झाले त्या काळामध्ये त्या पद्मदुर्गमध्ये साहित्य तिथून आलं. म्हणजे असं ते इन्व्हेस्टिगेशन झालं, महाराष्ट्र ATSनं ते शोध लावला की जे आलं पाण्यातून, जे साहित्य आलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे बॉम्बस्फोट घडला त्याची साखळी कुठंतरी पद्मदुर्गवरती जाते. किल्ल्याचा वेगळा उपयोग करून घेतला. तुम्ही जंजिराबद्दल बोललात तर असा अभेद्य का होता जंजिरा, नेमकं काय होतं की तो नाही जिंकता आला? जंजिराचं वैशिष्ट्य असं होतं की आता मी मला सांगितलं की 500+ तोफा म्हणजे काय काय पुस्तकामध्ये तर 585, 575, 570 तोफा किल्ल्यावरती होत्या आणि आजही आहे. मी तर नेहमी म्हणतो की ज्यांना तोफा पाहायची हौस भागवायची आहे त्यांनी जंजिरा किल्ल्यावरती जावा. हे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जगामध्ये ज्या मोठ्या तोफा आहेत त्यातली मी नेहमी मगाशी सांगितलं की मुलुक मैदान तोफ विजापूरची 2 नंबरची जंजिऱ्यावरती आहे की त्याचं नाव आहे कलाल बांगडी आणि 3 नंबरची तोफ आहे औरंगाबाद जवळ जो आपला दौलताबादचा किल्ला आहे त्याच्या दौलताबादच्या किल्ल्यावरती मेंढा तोफ आहे. ती पंचधातूची तोफ आहे. म्हणजे तुमचं कितीही ऊन पडलं आणि तुम्ही त्यातून दारूगोळा टाकला तरी ती तोफ गरम होत नाहीये. ही त्या मेंढा तोफेचं वैशिष्ट्य आहे. लांब पल्ल्याची तोफ आहे ती. आणि जंजिरा का पडत नव्हता किंवा जंजिरा का हस्तगत होत नव्हता शत्रूला की तिथं जी कलाल बांगडी तोफ आहे की मगाशी मी सांगितलं तोफांचे 2 प्रकार असतात, एक ओतीव तोफ आणि एक बांगडी तोफ. तर ओतीव तोफ म्हणजे कशी असते की तोफ तयार करत असताना जमिनीमध्ये त्या साईजचा खड्डा खांदून त्या तोफेला काढण्यासाठी ओतण्यासाठी जागा तयार करून भरपूर जागा आसपास तयार करावी लागते
आणि त्याच्यामध्ये त्या धातूचा रस तयार करून ती ओतली जाते आणि ती अखंड एकसंध तोफ असते. ती विजापूरची मुलुक मैदान तोफ आहे, तिचं नाव मलिक ए मैदान असं आहे, पण ती अपभ्रंश होऊन मुलुक मैदान तोफ असं आपण तिला म्हणतो. आपण तिला ते ऍक्च्युली निजामशाहीमध्ये बनली होती. ती इतिहास आपण नंतर सांगू. मी तुम्हाला काही सांगतो की जंजिरा का पडत नव्हता. तर जंजिऱ्यावरची जी कलाल बांगडी आहे तर ती अशा लोखंडाच्या धातूच्या अशा रिंगा तयार करायच्या आणि त्या रिंगा तयार करून त्यात जोडल्या गेल्या. आणि आज पण तुम्ही गेला तर जसं स्त्रियांच्या हातात बांगड्या असतात आणि त्या बांगड्या अशा धरल्या तर सरळ अशा रेषा दिसतात त्या, तर तशा त्या बांगड्या जोडून ती तोफ तयार केलेली आहे. आणि ती कलाल बांगडी त्या बुर्जावरून त्या तटबंदीवरून फिरवण्यासाठी तिला गाडा होता आणि ती लांब पल्ल्याची तोफ होती. बाकीच्या तोफा होत्या त्या कमी पल्ल्याच्या तोफा होत्या आणि कलाल बांगडीची तोफ आहे ती प्रचंड लांब पल्ल्याची तोफ होती. त्यामुळे शत्रू समुद्रामध्ये प्रवेश करतो म्हटलं तर ती तोफ धडाडायला सुरू व्हायची. त्यामुळं किल्ल्यापर्यंत पोहोचणंच मुश्किल व्हायचं. त्यामुळे तो किल्ला कायम अभेद्य राहिला आणि त्याला दारोगोळा मी सांगितलंच. समुद्रमार्गे येत होता की जसं यांच्याकडून सिद्धीकडून त्यांना मिळायचं, त्यांच्याकडून त्यांना दारोगोळा मिळायचा. त्या मोबदल्यामध्ये सिद्धीनं राज्य केलं. आणि सर मुलुक मैदान तोफेबद्दल तुम्ही सांगता? मुलुक मैदान तोफेचा एक इतिहास असा वेगळा आहे की आपण नेहमी बऱ्याच वेळा काय होतं की मी पाहतो बऱ्याच वेळा फेसबुकला किंवा लोक जातात तिथं गोल घुमट जवळ गेलं की तिथं फोटो काढतात आणि गोल घुमटच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या तोफा आहेत. 4 तोफा आहेत, या बाजूला 2 तोफा आहेत, त्या बाजूला 2 तोफा आहेत, प्रचंड मोठ्या तोफा आहेत. आणि त्या तोफेजवळ फोटो काढतात मस्त मध्ये. आणि मुलुक मैदान तोफेजवळ फोटो काढला म्हणून मला ते पाहायला मिळालं बऱ्याच वेळा. आणि मग ठीक आहे, लोकांना माहिती नसतं, इतिहास तेवढा माहिती नाही. तर विजापुरात थोड्या अंतरावरती मुलुक मैदान तोफा आहे, वेगळी आहे ती तोफ, सिंगल आहे, त्यासाठी सेपरेट बुरुज आहे. अगदी म्हणजे आता ते आपल्याकडे सिस्टीम नाही, मी तुम्हाला ते फोटो वगैरे दाखवले असते, म्हणजे सगळी जाऊन आलेत, बघून आलेत, बऱ्याच वेळा मी नेलं तिथं त्यांना. तर ती तोफ रुमी खानानं बनवलेली होती. रुमी खान हा निजामशाही मधला इराणचा सरदार होता की जो निजामशाहीमध्ये सेवेला होता. तर त्या निजामशहाच्या सेवेत असलेल्या ह्या रुमी खानानं ही मुलुक मैदान तोफ बनवली होती. आणि तो जो साचा होता त्या साच्यामध्ये त्यानं दुसरी अजून एक तोफ बनवली होती. एका साच्यात 2 तोफा बनवलेल्या होत्या. तिचं कडक बिजली नाव आहे. ती कडक बिजली तोफ नंतर प्रवास करताना कुठंतरी नदीमध्ये ती बुडालेली आहे. इतिहासकारांचं बऱ्याच जणांचं असं मत आहे की ती भीमा नदीच्या पात्रामध्ये कुठंतरी ती बुडलेली आहे. तो त्या काळी पूल नव्हते. जे पण सैन्य असेल, जे पण हत्ती घोडे असतील, त्यांना पाण्यातून यावं लागायचं. जिथं पाणी कमी आहे तिथून यावं लागायचं. आणि नदीला जर पाणी भरपूर आलं तर तराप्यावरून सगळ्यांना नदी ओलांडावी लागायची. तेव्हा पूल हा विषय नसायचा. एकतर पाणी कमी असेल तेव्हा तुम्ही नद्या ओलांडा, नसेल तर पाण्याच्या असताना तलाठ्यावरून तुम्ही नदी ओलांडा. तर ही मुलुक मैदान तोफ रुमी खानानं बनवल्यानंतर त्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 1500 शिवाजी महाराजांना जे स्वराज्य निर्माण केलं आणि शिवाजी महाराज आज अखंड महाराष्ट्राचं नव्हे तर हिंदुस्थानचं दैवत म्हणून आपण मानतो, त्याला कारणही तसंच आहे की 1565 मध्ये दक्षिणेमध्ये हिंदूंचं साम्राज्य नष्ट झालं. तर हिंदूंचा शेवटचा राजा होता तो आपला रामराजा. आणि हा यादवांचा राजा रामराजा प्रचंड मोठं त्याचं साम्राज्य होतं. ते साम्राज्य नष्ट करण्यासाठी मोगलांच्या ह्या 3 शाह्या म्हणजे आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही या तिघांनी एकत्र आले आणि त्यांनी दक्षिणेतल्या आपल्या यादवांच्या साम्राज्यावरती आक्रमण केलं. आणि त्या आक्रमणामध्ये साधारणतः दोन्ही बाजूचं 350 म्हणजे 3.5 लाख 3.5 लाख सैन्य तिथं लढलं गेलं. प्रचंड मोठी लढाई झाली. आपण पानिपतची लढाई मोठी म्हणतो, तर पानिपतच्या लढाईपेक्षाही मोठी लढाई तिथं झाली. इतिहासामध्ये राक्षस तागडीची लढाई म्हणून त्याचा उल्लेख आहे काही पुस्तकामध्ये. काही ठिकाणी तिथला तालिकोटची लढाई किंवा तालिकोटचा रणसंग्राम किंवा तालिकोटचा महासंग्राम म्हणून उल्लेख केला जातो. तर ती राक्षस तागडीची लढाई आहे की ज्या बाजूला हिंदूंचा राजा म्हणजे रामराजा मोठा सम्राट होता तो, आणि या बाजूला ह्या 3 शाह्या या लढत होत्या.
तरी पण यादवांचं साम्राज्य नष्ट करण्यात तिघांना जमत नव्हतं. अगदी दुपारपर्यंत लढाई पूर्ण रामराजाच्या बाजूला झुकलेली होती. पण दुपारनंतर निजामशाहीनं आणि आदिलशाहीनं ही मुलुक मैदान तोफ पुढं आणली. आणि या मुलुक मैदान तोफेनं जेव्हा म्हणजे तोफगोळे टाकायला सुरुवात केली तेव्हा एका एका तोफेच्या गोळ्यामध्ये हजारो सैन्य नेस्तनाबूत व्हायला लागलं. आणि दुपारनंतर त्यांनी एक वेगळा डाव केला की तोफेमध्ये दारू गोळा भरला आणि तोफ गोळा टाकायच्या ऐवजी त्यांनी तांब्या पितळेची वेगवेगळ्या आकाराची नाणी भरली, हजारो नाणी भरली आणि तोफेला बत्ती दिली. रामराजाचं सैन्य टप्प्यात आलं असताना तोफेला बत्ती दिली आणि बंदुकीच्या गोळ्या दाव्यात अशी ती नाणी सैन्यांच्या छाताडामध्ये डोक्यामध्ये जाऊन घुसली. एका वेळेस 5,000-6,000 हजार सैन्य धारातीर्थी होऊन पडला. म्हणजे मुघली सत्तेच्या विजयाची शिल्पकार आणि हिंदूंच्या राजाच्या अस्ताची कारणीभूत ठरलेली ही मुलुक मैदान तोफ आहे. आणि 16 जानेवारी 1565 मध्ये ती राक्षस तागडीची लढाई झाली, तालिकोटचा रणसंग्राम झाला. हिंदूंचं अखंड हिंदुस्थानामध्ये जे हिंदूंचं राज्य होतं ते संपुष्टात आलं. त्यानंतर मोगलांनी सगळा अंमल केला आणि त्यानंतर 109 वर्षांनी 6 जून 1674ला छत्रपती शिवरायांनी रायगडावरती राज्याभिषेक करून घेतला. आणि पुन्हा एकदा 109 वर्षांनी हिंदुस्थानामध्ये हिंदूंचा राजाचा राज्याभिषेक झाला. ही सगळ्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट. मगाशी आपला राहिलेला प्रश्न हा की अमावस्येला आपण निषेध मानतो, आपण काही करत नाही नवीन. तर मग राजांच्या भरपूर साऱ्या मोहिमा ह्या अमावस्येला होत्या, त्याचं काय? शिवाजी राजांच्या वेळेस अंधश्रद्धा हा विषय वगैरे नसायचा. राजे शिकलेले होते, त्यांना माहिती होतं की अंधश्रद्धा अजून पण त्या पण काळात काही लोक मानत नव्हती ना, आजही आपण काही लोक मानत नाहीयेत, परंतु मानणाऱ्यांची पण संख्या जास्त आहे. पूर्वीच्या काळी बँका, पतसंस्था, पेढ्या असं काही नसायचं. जे पण काही धान्य तुमच्याकडे जे पण काही द्रव्यसाठा आहे, सोनं आहे, नाणी आहेत, ते पुरून ठेवणं ही पद्धत होती. जसं धान्य साठवण्यासाठी पेव असायचे तसं तुमचे जवळचा पैसा अडका किंवा सोन्याची नाणी, मोहरा ते पुरून ठेवलं जायचं. आणि मग जो किल्ल्याचा जो खजिना असायचा त्याची अशी खोली असायची किंवा ते ठेवलं जायचं. गावामध्ये लोकांचा आज पण बऱ्याच ठिकाणी उत्खनन करताना सोन्याच्या भरलेले मोहराने भरलेले हंडी, गाडगे, चरव्या, तवल्या सापडतात. बऱ्याच वेळा ते सरकार दरबारी जातात किंवा त्याच्यावरती फोकस टाकला जातो. आता ते प्रमाण कमी झाले कारण सगळं खनन उत्खनन होऊन सगळं संपलेलं आहे. तर तिथं ज्यांनी ते धन पुरलेलं असायचं ते धन तिकडं कुणी येऊ नये म्हणून रात्रीच्या वेळेस मशाली नाचवायची आणि भीती असायची की त्या बाजूला भूत आहे, त्याचा शोध घ्यायला कुणी जाऊ नये म्हणून. आणि शिवाजीराजांना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी जेव्हा ते तोरणा किल्ला जिंकला त्याचं जेव्हा काम चालू केलं होतं, उत्खनन चालू होतं, तेव्हा त्यांना 4 घागरी म्हणजे सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या घागरी त्यांना सापडल्या. आणि त्यांच्या लक्षात आलं होतं, माहिती होतं त्यांना की असं हे आहे. जेव्हा प्रतापगडाच्या भेटीला ते चालले होते तेव्हा राजांनी सांगितलं होतं की मला साक्षात आई तुळजाभवानीनं आशीर्वाद दिलेला आहे, मी जिंकणार आहे आणि आपण विजयी होणार आहोत. तर शिवरायांनी सांगितलं होतं की मला आई तुळजाभवानीचे आशीर्वाद आहेत. आणि लोकांना ते खरं होतं, खरं मानायचे की खरोखर राजांच्या स्वप्नात आई तुळजाभवानी आलेली आहे. तुळजाभवानीची राजांना तलवार आहे. शिवाजी महाराजांच्या तलवारीचं नाव तुळजा तलवार होतं, तुळजाभवानी तलवार किंवा भवानी तलवार म्हणून ते एक तलवार फेमस आहे. आता साताऱ्याच्या म्युझियम मध्ये जर तुम्ही कधी गेला तर साताऱ्याच्या स्टँडच्या समोर एक म्युझियम आहे, आनंदलाईक म्युझियम आहे. राऊंडच्या म्युझियम मध्ये राजांचं साहित्य कमी आहे, पण साताऱ्याच्या म्युझियम मध्ये राजांचं बऱ्यापैकी साहित्य आहे. तिथला दावा असा आहे की ते जे चिलखत वगैरे आहे ते राजांनी प्रतापगडाच्या भेटीला वापरलेलं आहे. जिरेटोप, तलवारी किंवा खूप सारं साहित्य आहे. तर ते राजांना मिळालं, खजाना मिळाला तिथला आणि त्याचा उपयोग त्यांनी गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी करत गेले. थोड्या गप्पा मारतोय की असं वाटतं की सरांची अजून गप्पा मारतच राहाव्यात. पण आता आपण शेवटचे 2 प्रश्न घेऊयात. एक तर आता भरपूर सारे सिनेमे येत आहेत शिवरायांवर, तर मग त्यात किती इतिहास खरा दाखवला जातो? हा, मी म्हणजे माझं इतिहास तज्ञ आहेत, इतिहास संशोधक आहेत, त्यांनी पुस्तकं लिहिलेले आहेत, ते मला गुरुस्थानी आहेत. मी त्यांचा उल्लेख करेन की डॉक्टर सचिन पवार,
त्यांनी शिवाजी महाराजांच्या शिलेदारांवर पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यांच्या पुस्तकाला त्यांच्या ह्याचा संदर्भ घेऊन स्टार प्रवाहावरती मालिका सुरू केलेली होती. थोडीशी मालिकावाले आणि सिनेमावाले त्यांचा सिनेमा कसा चालेल याच्यासाठी इतिहासाची थोडीशी मोडतोड केली जाते. पात्र दाखवली जातात, लढाया रंगवल्या जातात, जी वास्तव लढाई आहे ती दाखवून अजून त्यात वेगळं थ्रिल काय टाकता येते का ते बघितलं जातं. जसाच्या तसा इतिहास सांगितला जात नाही आणि फार कमी लोक आहेत की जी इतिहासकारांनी लिहिलेली पुस्तकं वाचणारी कमी फार लोक आहेत. लोकांना नाटकं पाहण्यात, लोकांना सिनेमे पाहण्यात इंटरेस्ट जास्त आहे. कादंबरी वाचणाऱ्यांची संख्या जास्त आहे, पण इतिहास वाचणाऱ्यांची संख्या कमी आहे. इतिहासावरच्या कादंबऱ्या वाचतील लोक, पण इतिहास संशोधकांनी लिहिलेला इतिहास वाचायला थोडीशी कमी पडतात. आणि आता टीव्हीचं तर एवढं पेव फुटलेलं आहे की त्या मालिकामध्ये जे दाखवलं जातं तेच लोक, सामान्य लोक खरं आणि प्रमाणित मानतात. तर ते 100% खरं इतिहास मांडला जात नाही मालिकेच्या माध्यमातून, काही अंशी दाखवला जातो खरं. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की आता महाराष्ट्र शासनाने लोगो आता हे केले तर त्याबद्दल. आता शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्र शासनाने एक लोगो व्हायरल केलेला आहे. तो सगळ्या सरकारी शाळा कॉलेजांमध्ये वगैरे तो येणार आहे, सगळ्या दप्तरी वगैरे ते वापरतील वगैरे. तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस आता जो लोगो तयार केलेला आहे तो शिवाजी महाराजांची अशी अष्टकोनी मुद्रा आहे आणि शिवाजी महाराजांचं जे मूळ चित्र आहे की जे मुघलांच्या दरबारातला चित्रकार होता पण शिवकालीन होता, त्याचं नाव आहे मीर मोहम्मद. त्या मीर मोहम्मदनं शिवाजी महाराजांचं जे चित्र रेखाटलं होतं की ते चित्र आज पॅरिसमध्ये आहे, पॅरिसच्या म्युझियममध्ये आहे. तर ते चित्र सगळ्या पुस्तकांमध्ये वगैरे ते चित्र घेतलं जातं, त्याला अनुसरून चित्र रेखाटली जातात, पण तो बेस आहे, ओरिजिनल चित्र ते आहे. तर ते चित्र अष्टकोनीमध्ये घेतलेलं आहे. त्याच्या पाठीमागं अशी 5 प्रतीकं केलेली आहेत. सुरुवातीला खाली पायथ्याला 2 सिंह आहेत मोठे, त्या दोन्ही सिंहांच्या पंजात एक एक असा हत्ती दाखवलेला आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की म्हणजे असं मुघलांचं हत्ती एवढं साम्राज्य आमच्या राजांनी असं पंजामध्ये पकडून ठेवलं होतं किंवा त्यांना असं हरवलेलं होतं. आणि जे 5 लोगो आहेत तर ऍक्च्युली जे पहिला जो आहे तो दंडक दिसतोय तो आहे मोर्चेल. मोर्चेलचा की त्या काळीत मुघलांचे जे राजे होते ते आपलं वैभवाची निशाणी दाखवण्यासाठी ते असायचं. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या दिल्लीमध्ये झालं होतं राजदंड आणायचा, तर तो तसा होता की वैभवशाली राजा त्याच्याकडे तो राजदंड पाहिजे, तर त्याला ते मोर्चेल म्हटलं जातं. काही ठिकाणी मोर्चिल हा शब्द आहे. 2 नंबर तो जे प्रतीक आहे त्याच्यात चिटकूनच केलेलं तर ते आहे माशाचं. तर मासा यासाठी आहे की शिवाजी महाराजांनी जसं जमिनीवरती साम्राज्य निर्माण केलं गड किल्ल्यांचं, तसं सागरावरती सुद्धा साम्राज्य निर्माण केलेलं होतं आरमार दलाच्या माध्यमातून. आणि एक आरमार दलाचा शक्तिशाली राजा याचं प्रतीक म्हणून तो मासा आहे. 3 नंबरचा आहे तो म्हणजे मधलं तराजूचं आहे चिन्ह. ते तराजू म्हणजे एक हिंदूंचा न्यायी राजा आहे, सर्वांना न्याय देतो आणि न्याय कसा देतो ते अनेक गोष्टींच्या अनेक उदाहरणांच्या माध्यमातून पाहतो आपण. राजांचं स्त्रीविषयीचं धोरण हा एक वेगळाच भाग आहे, खूप काय आहे त्या बोलण्यासारखं. तर तो न्यायी राजा म्हणून त्याचं प्रतीक म्हणून तो तराजू आहे. त्यानंतर तराजूच्या नंतरचा इकडच्या डाव्या बाजूला जे येतं 4 नंबरला ते आहे घोड्याचं शेपूट आहे असं. तर ते ह्याच्यासाठी दिले की घोडदळाचा शक्तिशाली राजा, राजांची जी ताकद होती की ती घोडदळामध्ये समाविष्ट होती, सामावलेली आहे. सांगितलं की ज्यावेळेस शिवाजी राजांनी सुरत शहर लुटली तेव्हा पहिल्या लुटीमध्ये त्यांनी 8000 घोडदळाबरोबर 8000 दुसरे घोडे नेले होते. त्या 8 घोड्यांना मोकळं नेलं होतं की येताना प्रत्येक घोड्यावरती तो खजाना लुटून लादून आणलेला. प्रचंड लूट केलेली होती. आणि शिवाजी महाराजांनी सुरतेची पुन्हा एकदा लूट केलेली आहे. इतिहासामध्ये 2 वेळा शिवाजीराजांनी सुरतेची लूट केलेली आहे. 1670 मध्ये लूट केलेली आहे. दुसऱ्या लुटीच्या वेळेस मात्र त्यांनी बैलगाड्या नेलेल्या आहेत आणि बैलगाड्या भरून सुरत शहर लुटून आणलेलं आहे. तर घोडदळाचा शक्तिशाली राजा याचं प्रतीक म्हणून तो घोड्याचं शेपूट आहे. आणि नंतर 5वं जे प्रतीक आहे ते असं म्हणजे गाईचा असा शेपटाचा झुटका असतो का तसा आहे. त्याला असं काही ठिकाणी चावरी असा उल्लेख आहे, काही ठिकाणी
चौरी असं आहे की म्हणजे दूध दुभत्याच्या बाबतीमध्ये माझं स्वराज्य परिपूर्ण आहे. माझा शेतकरी अन्नधान्य आणि दूध दुभत्याच्या बाबतीमध्ये परिपूर्ण आहे. तेव्हा दुधाचे बाय प्रोडक्ट नसायचे. दही, दूध, तूप, लोणी म्हणजे जे पूर्वंपार जे असायचे पौष्टिक तेच असायचे. तेव्हा काही काही अशा फॅक्टऱ्या वगैरे नसायच्या आईस्क्रीम, चॉकलेट किंवा असं काय उत्पादन बनवलं जायचं नाहीये. तेव्हा दुग्धजन्यामध्ये सुद्धा माझं स्वराज्य परिपूर्ण आहे. यासाठी ते चौरी असं हे प्रतीक असं आहे. अशा पद्धतीनं हा लोगो महाराष्ट्र शासनानं व्हायरल केलेला आहे. धन्यवाद सर, खूप खूप आभार तुमच्या ह्या वेळासाठी. आणि मला म्हणायचं की हा जो एपिसोड घेतोय हा फास्ट आपण सगळ्या गोष्टी केल्यात, पण नक्कीच सरांना जेव्हा पुढे भविष्यात वेळ भेटेल तेव्हा आपण बसून प्रत्येक गोष्टीचा असा एक छान बालपणाचा वेगळा, प्रत्येक गोष्टीचा एक वेगवेगळा एपिसोड नक्कीच सरांसोबत घेऊन येऊ. सर तुमचे खूप खूप धन्यवाद एवढा वेळ देण्यासाठी. आणि तुमचं जे नॉलेज आहे त्याचं म्हणजे आम्ही बसल्या बसल्या एवढ्या नवीन गोष्टी आम्हाला शिकायला भेटल्या, बघणाऱ्यांनाही नक्कीच शिकायला भेटतील. त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे सर. धन्यवाद. आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी कर्कम दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.